नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तिळाची चिक्की बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। दोन्हीचं प्रमाण सारखं आहे। साजूक तूप, सुरुवातीला पोलपाटाला तूप लावून घेऊया। सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे। लाटण्याला सुद्धा लावून घेऊया आणि याला बाजूला ठेवूया। आता कढईमध्ये तूप टाकूया। तीन चम्मच तूप टाकलेला आहे मी। याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। याला मिक्स करून घेऊया। हे आपल्याला कमी गॅसवरतीच करायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे। याला मिक्स करून घेऊया। आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे। हे बघा, गूळ जे आहे ते विरघळलेला आहे। छान बुडबुड्या येत आहेत त्याला। हे बघा, आपण चेक करूया की झालं की नाही। हे बघा, अजून झालेलं नाही आहे, हातात सुद्धा येत नाही आहे। परत याला हलवूया। परत बघूया। थोडंसं टाकायचं आहे आणि त्याला बघायचं आहे। आपल्याला कडक असं व्हायला हवं असं बनवायचं आहे। हे बघा, याला थोडंसं असं मोडलं गेलं की असं समजायचं की हे झालेलं आहे। हे बघा, छान असं तुटत आहे, आपलं झालेलं आहे। आणि असं खाली टाकलं की टणकन असं वाजलायला हवं। आपली चाचणी जी आहे ती झालेली आहे। याच्यामध्ये तीळ टाकूया। याला मिक्स करूया। हे बघा, छान असं मिक्स झालेलं आहे। याला परत थोडंसं हलवूया म्हणजे आपले तीळ पूर्णपणे मिक्स होतील। आता याला आपण पोलपाटावर घेऊया। हे झालेलंच आहे। हे बघा, याच्यावर टाकते। आता याला लाटूया। आपल्याला कितपत जाडं हवं आहे त्यानुसार लाटायचं आहे। मी पूर्णपणे लाटून घेते। आता हे गरम असतानाच आपल्याला वड्या पाडायच्या आहे। थंड झाल्याच्या नंतर वड्या पडायला अवघड जातं। पूर्णपणे वड्या पाडून घेऊया। या साईडला सुद्धा पाडून घेते। आता याला अर्ध्या तासासाठी थंड करत ठेवायचं आहे। हे बघा, अर्धा तास झालेला आहे। आपल्या वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत। आता या चाकूच्या सहाय्याने मी याला मोकळं करते। हे बघा, छान निघत आहेत। पूर्णपणे मी तुम्हाला हे काढून घेते। हे बघा, मी एक तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते। छान अशी मोडल्या जाते। हे बघा, अशा पद्धतीने आपली तिळाची चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।